अभ्यासक डॉक्टर प्रशांत सिनकर। ठाणे जिल्ह्यात नद्यांचा एक मोठा साठा आपल्याकडे उपलब्ध आहे। जवळपास ठाणे जिल्ह्यात 11हून अधिक नद्या आहेत। त्यामध्ये काळू असेल, शाही असेल, भातसा, वैतरणा, उल्हास, मुरबाडी यासारख्या मोठ्या नद्या आहेत। अनेक नद्यांवरती आपल्याकडे धरणं बांधलेली आहेत। मात्र गेल्या काही वर्षाचा विचार केला तर कुठे नद्या कोरड्या ठाक आहेत, तर कुठे नद्यांना मोठं पाणी आहे। आणि मुसळधार पाऊस पडला की उल्हास नदी असेल किंवा इतर ज्या नद्या आहेत या सगळ्या नद्या पाण्याने तुडुंब भरून शहराकडे वाटतात। आणि त्याचं चांगलं ताजं उदाहरण म्हणजे बदलापूरसारखा परिसर उल्हास नदीच्या विळख्यात आलेला आहे। एक पाणी असून देखील आज मोठा विरोधाभास आपल्याकडे बघायला मिळतो। आज ठाणे जिल्हा, मुंबई असेल आणि ठाणे जिल्ह्यातल्या सर्व महानगरपालिका ह्या नद्या आज सगळ्यांची तहान भागवत आहेत। मात्र दुर्दैवाने आज असं आहे की या नद्या एका बाजूला खोलीकरण झालं नाही आहे, कधी गाळ काढला गेला नाही आहे किंवा अशा अनेक कारणांमुळे आज या नद्या म्हणजे एकदम विचित्र अवस्थेमध्ये बघायला मिळतात। आज आम्ही नुकतंच सिंचन भवनला एक भेट दिली, त्यावेळेस तिकडच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितलं की ठाणे जिल्ह्यातल्या नद्यांचा गाळ काढला गेलाच नाही आहे। त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून जर गाळ काढला गेला नसेल तर नद्यांची स्थिती काय असणार। जर नदीतला गाळ किंवा खोलीकरण केलं तर नक्कीच पाण्याची पातळी वाढून भूगर्भात त्या पाण्याचा साठा उपलब्ध, जवळपासची जमीन आहे ती ओलाव्याखाली येईल, तिकडच्या विहिरी असतील, तिकडच्या विहिरींना पाणी लागेल। मात्र ह्या गोष्टी आपल्याकडे फारसं गांभीर्याने बघत नाही। आज उन्हाळा आला की शहापूरसारख्या जिल्ह्यामध्ये, शहापूर तालुक्यामध्ये आदिवासी लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते। हे किती दुर्भिक्ष आहे की जे मुंबई ठाणे जिल्ह्यातील महापालिकांची तहान भागवते शहरांची। अशा स्थितीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात नद्या आहेत, तिकडे म्हणजे कोणाचंच लक्ष नाही आहे। आज एक विचार केला तर कोकणामध्ये जी वशिष्ठ नदी असेल किंवा साखरप्याची काजळी नदी असेल, या नद्यांचा गाळ उपसा केल्यामुळे तिकडे आज खोलीकरण खूप झालेलं आहे। मात्र आता जर थोडा एक विचार केला तर तिथे मुसळधार पाऊस पडला जरासा तरी तिकडून पाणी बाहेर वाहून यायचं। मात्र आज ती कंडिशन नाही, कारण त्यांचा गाळ उपसा झाला आहे, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। त्याच्यामुळे आज एक शासनाने आणि ठाणे जिल्ह्यातील नद्यांचा गाळ उपसा काढण्याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांना देखील निवेदन दिलेलं आहे। तरी याबाबत गंभीर्याने शासनाने लक्ष देऊन या नद्यांमधील गाळ उपसा करून आणि खोलीकरण करून एक ठाणे जिल्ह्याला चांगल्या नद्या मिळतील या अनुषंगाने विचार करावा।